आपल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सहकार्याने कार्यक्रम घेतो असे सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींना, मागील 2 वर्षामध्ये कोविडच्या काळामुळे आपल्याला महोत्सवाचा जेवढा आनंद घेता आला पाहिजे होता तेवढा घेता आला नाही. पण यावर्षी पुन्हा एकदा कोविड पण आता समाप्त झालेला आहे आणि उत्साहामध्ये आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपण या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतो. त्यात कीर्तन आहे, नृत्य आहे, नाटक आहे, संगीत आहे, गायन आहे. सर्व प्रकारचे विनोदी असतील, गंभीर असतील, पण लोकांचं प्रबोधन, प्रशिक्षण, मनोरंजन आणि संस्कार या 4ही उद्दिष्टांना समर्थून आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो. आपल्या देशातले नामवंत कवी असतील, त्यांचं पण कवितेचं प्रगटीकरण आपल्याकडे झालं. भगवान गौतम बुद्ध असतील, इथे द्रौपदी किंवा अन्य इतिहासकालीन संस्कृतीमध्ये जे पात्र होते त्याच्यावरचे प्रयोग असतील, किंवा विशेष रूपाने आपल्या ग्रामीण भागामध्ये देखील ज्या प्रकारचे कीर्तन लोकप्रिय असतील ते असतील. आपण अशी सगळ्या प्रकारच्या याच्यातून लोकांना इन्व्हॉल्व केलं आणि हा कार्यक्रम आपण यशस्वीपणे केला. काही गझल होती, तर काही ठिकाणी मॉडर्न संगीत जे होतं, जे विशेषतः तरुण पिढीला आवडतं, कारण हा फरक आपल्याला लक्षात येत नाही. मला आठवतं माझ्याकडे आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. एक गायक आला होता, आपलं काय जुबिन नौटियाल. तर माझी नाचायला लागली. तर मी त्या जुबिन नौटियाल मला भेटला बरं, मला काही त्याचं विशेष माहिती नव्हतं, पण तिला तिच्या मनात तिच्या गाण्याबद्दलची क्रेज होती. त्यामुळे पिढी बदलली आहे, पिढीचा चॉईस पण बदललेला आहे. पण आपला प्रयत्न आहे की जे आपलं ओल्ड आहे, गोल्ड आहे, जी आपली संस्कृती आहे, जिथून सुरुवात झालेली आहे, म्हणजे आज कितीही मोठे गायक झाले असले आणि होणार असतील तरी लता मंगेशकरला आपण विसरू शकत नाही, किशोर कुमारला विसरू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी गायक आहेत त्याच्यामध्ये मी बेळी अनिल सुरला म्हटलं की माझा आवडणारा गायक लकी अली आहे. म्हटलं आपण लकी अलीला यावेळी बोलवू, पण त्याचं जमलं नाही अजून. आपले मेहमूद म्हणून जे फिल्म आर्टिस्ट होते त्यांचा मुलगा. असे खूप नवीन नवीन प्रकार आहे. आणि या सगळ्या याच्यामधून आपण नागपूरच्या लोकांचं मनोरंजन केलं. केवळ मनोरंजन केलं नाही, तर एक प्रकारचं प्रबोधन करण्याचाही प्रयत्न केला. आणि आपण सातत्याने एक गोष्ट लक्षात ठेवली की आपल्या स्थानिक कलाकारांचा आपण कार्यक्रम ठेवला तर त्याला रिस्पॉन्स नाही मिळत, लोक येत नाहीत. आणि मग त्यांना जेवढा पाहिजे तेवढं आपण प्रोत्साहन देऊ शकत नाही. म्हणजे मराठी नाटक व्हायचे त्यावेळी नागपूरचा कलाकार मुंबईत जेव्हा काम करतो, मुंबई रिटर्न म्हटलं की त्या नाटकाला हिट व्हायचं. तर नागपूरच्या कलाकारांनाही पण आपण उत्साहित केलं पाहिजे, असा मी सातत्याने आग्रह करत होतो. यावेळी आपल्या जयप्रकाशजींना आणि अनिलजींना केला. तर यावेळी स्थानिक 1000 कलाकार जे रोज याच्यात इन्व्हॉल्व होणार आहे. आणि मी त्यांना म्हटलं की यांना पैजामा, कुर्ता आणि ड्रेस, आणि महिलांना साडी, आणि गणतील त्यांना रोज जेवण, एवढं आपण देऊ. पण यातून स्थानिक टॅलेंट जे आहे आपलं, त्याला आपण याच्यात प्रोत्साहन देऊ. आणि रोज हे 1000 कलाकार थोड्या वेळाकरता प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी आपलं प्रेझेंटेशन करतील, तर त्यांनाही पण मोठं या ठिकाणी होईल, प्रोत्साहन मिळेल. आपण काही कार्यक्रम रिपीट केले आहेत जे केवळ मनोरंजन नाही, पण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावरचं नाटक आणि आर्य चाणक्यांच्या जीवनावरचं नाटक हे खूप ऐकण्यासारखं आहे. त्यातले संवाद खूप चांगले आहेत. हे इतिहास शिकवणारे आहेत. खरं म्हणजे किती मोठी गॅप आहे याचं मला लक्षात आलं की मी नागपुरात जन्मलो, नागपुरात राहिलो, नागपुरात वाढलो, पण नागपूरचा इतिहास जसा पाहिजे तसा मला माहीत नव्हता. जेव्हा रिसर्च झालं आणि म्युझिकल फाउंटेनच्या पाण्याच्या स्क्रीनवर जेव्हा इतिहास आला, तेव्हा नागपूर 900 साली झालं. आणि त्याचा जो शिलालेख आहे तो देवळीत सापडला.
हे आपल्यापैकी कित्येक लोकांना माहिती नसेल. गोंडराजाचं राज्य कसं होतं किंवा इंग्रजांची लढाई टेकडीच्या वर झाली ती कशी झाली हे माहिती नव्हतं. त्यामुळे आपल्या तरुण पिढीला आपला इतिहास माहीत झाला पाहिजे. आपली संस्कृती, इतिहास आणि विरासत आपली ताकद आहे. आपल्या कला महत्त्वाच्या आहे. आपल्या इथे यावेळी मी आग्रहाने आम्ही सुंदर कार्यक्रम झाला. मला खूप आनंद आहे. आपण जवळपास 10,000 महिलांना याच्यामध्ये मेहंदी काढणाऱ्या ज्या मुली आहेत त्याच्यामध्ये आपली खूप चांगली आर्टिस्ट आहे. आमच्या भूता दरवाजाला राहते, का नाव तिचं, दोटे, सुनीताला मी सांगितलं ती खूप छान काम करते. मी म्हटलं तू याचं कॉलेज काढ स्किल डेव्हलपमेंटचं. आणि आजकाल प्रत्येक लग्नामध्ये ते मेहंदी काढण्याचा कार्यक्रम होतो आणि त्यात खूप पैसे पण मिळतो आणि रोजगार पण मिळतो. यात रोजगार आहे. तर मी तिला म्हटलं की तुझ्या सगळ्या मुलींना आम्ही काम देऊ, पैसे देऊ. आपण पैसे जवळपास 10-1 लाख रुपये आपण खर्च केले आणि 10 रुपयात रजिस्ट्रेशन केलं आणि 10,000 महिलांना मेहंदी लावून दिली. तर ही मेहंदी आपली किती जुनी कला आहे. आणि आज त्यातून त्यांनी जशी मेहंदी लावली तशी हे करण्याकरताही 300 महिलांना रोजगार मिळाला, त्यांनाही काम मिळालं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. यावेळी म्युझिकल फाउंटेनला खासदार महोत्सवाने जवळपास जे शो आयोजित केले, ट्रायल शो, त्यालाही पण खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक शोची काळजी घेतली आणि आपली एक विशेषता राहिली आहे की कितीही लोक आली, किती हाऊसफुल झाला तरी कुठल्या महिलेची छेड काढली गेली नाही, कुठे गुंडागर्दी झाली नाही. आपण जे आपलं पारिवारिक वातावरण आहे ते जोपासलं आहे. कधी कधी याचं खूप टेन्शन होतं. आपल्याही कार्यक्रमामध्ये येतं की आनंद घेत असताना कुठली अप्रिय घटना घडू नये. आणि म्हणून आपल्याला यावेळी या म्युझिकल फाउंटेनच्या शोमध्ये खूप अडचणी आल्या. आपण खुर्च्या विकत घेतल्या आणि यातून शिकलो. मी ज्यावेळी पहिल्यांदा फक्त पायरीवर बसायची व्यवस्था केली होती, मला लक्षात आलं की ही चुकीची आहे. मी मुंबईतून एक मॅन्युफॅक्चरर बोलवला, त्याच्या लोखंडाचं स्ट्रक्चर घातलं. आता त्या खुर्च्या बहुतेक लागणं सुरुवात झाली असेल, कंप्लीट झाल्या. आता पूर्ण आपण 2,500 खुर्च्या जिथे चांगला आरामात बसता येऊ शकेल असं एखाद्या स्टेडियमसारखी व्यवस्था केली. आणि आता आपण खाली मोठं फ्लोटिंग स्टेज तयार करतो आहे, त्याचंही काम सुरू झालं. आणि त्याच्या मागे आपण इलेक्ट्रॉनिक स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनमुळे आपण म्युझिकल सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्क्रीन, बसायची व्यवस्था केव्हाही फुकट वापरू शकतो, कारण दिवसभर ते रिकामच आहे. आणि मी त्यांना असं म्हटलं की अशी जर व्यवस्था करता आली की त्या स्क्रीनला उजेडात काही झाकून त्याच्यावर काही आनंद घेता येईल का. तर आता या आपली ही व्यवस्था देखील. आणि परवा मी म्हटलं की जसं आपले जे अनेक लोक आहेत ज्यांना आपण विसरत नाही पण हळूहळू काळाच्या पडद्यावर जातात. किशोर कुमारची पुण्यतिथी आहे, लता मंगेशकरांची पुण्यतिथी आहे किंवा मोहम्मद रफींची आहे. तर त्यांच्या काळातली जी गीतं असतील, गझल्स असतील, ते पुन्हा एकदा आपण जर त्यांच्या कार्यक्रमात आणि मी एक आग्रहाने सांगितलं की भीड नका आणू. ज्याला यायचं असेल त्यांनी या, ज्याला आग्रह करू नका. प्रत्येकाला वाटलं वेगळं, प्रत्येकाचा एक क्लास आहे. गझलचा क्लास वेगळा आहे. तर गझलचे शौकीन आले तर ते जास्त चांगला आनंद घेतात. जुन्या संगीतामध्ये एकदम चांगला आहे पण त्याचेही रसिक आहेत. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी देशातल्या मोठमोठ्या कलाकारांना बोलवलं. अमिताभ बच्चन यांच्याकडे मी गेलो होतो, 1-1.5 तास बसलो. मी विषय यावेळी काढलाच नाही, कारण मी दरवेळेला त्यांना पत्र लिहून काही जमतच नाही. तर त्यांनी आपणून मला सांगितलं की नितिन जी, ये खासदार महोत्सव आपका बहुत अच्छा होता है और मेरी भी आने की इच्छा है. मैं ज़रूर आऊँगा पर मेरी तबीयत, मुझे हर समय कोई ना कोई अडचण आती और इसके कारण मैं आ नहीं पाया. आता यावेळी त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांचा पुन्हा मेडिकल प्रॉब्लेम आला. त्यामुळे आपण देशातले जेवढे मोठे मोठे कलाकार आहेत, सलमान खान आहे, आपलं संजय दत्त आहे किंवा अनेक, हेमा मालिनी, आता दरवेळेला आपण त्यांना बोलवलं. या सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांनाही आपण बोलवलं आणि स्थानिक कलाकारांनाही पण आपण या कार्यक्रमात केलं, त्यांना दिलेलं आहे. यावेळी एक गीता पठणाचा कार्यक्रम आहे आणि 5,500 महिला गीता पठण करणार आहेत. त्यामुळे आपण आता प्रयत्न असा केला की जसे मनोरंजनाचा कार्यक्रम व्हावा तसा लोकसहभागाचा कार्यक्रम व्हावा.
आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की याची आता मला विलास म्हणालं की आपण नेपाळ किंवा श्रीलंका इथले जे कल्चरल ग्रुप आहेत त्यांना बोलवा. मी म्हटलं तू जबाबदारी घे, कारण आता तिथले कल्चरल ग्रुप कोण आहे हे आपल्याला माहिती नाही. तर मी काल रात्री आसाममध्ये होतो, गुवाहाटीत. तर मुख्यमंत्र्यांनी माझ्या याच्याकरता जेवण ठेवलं आणि 2 तासाचा कार्यक्रम झाला. तर ते आसामचे सगळे नृत्य, संगीत, नाटक सगळं झालं. त्यावेळी त्याच्यात फुलं होती. आता कसं प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या विषयाची खाज असते आणि आपल्याला खाजवालेच माणसं बोलवायची आहे, फुकटाचे भाडोत्री लोक आणायचे नाही. तर मी तिथे फुलं पाहिली. आता माझ्या डोक्यात काय, मी माझाही एक असा एक पागल मित्र आहे, तोही भेटतो. तर मी मुख्यमंत्र्याला सांगितलं की मुझे आपका ये फ्रूट, ये जो फूल है, फ्लावर्स चाहिए. तो बोले काय केली आहे. आतापर्यंत आम्ही 750पेक्षा जास्त कमळाच्या जाती गोळा केल्या. मी 50 लाख रुपये माझ्या MP फंडातून नर्सरीला दिले, पंजाबराव कृषी विद्यापीठाला, आणि 5,500 गुलाब एकत्रित केले. आणि आता 950 कमळाच्या जाती एकत्र करून तेलंगखेडीमध्ये एका वेळी जेव्हा येतील लोक तेव्हा तेवढी कमळं बघू शकतील. म्हणजे असं ज्याला करायचं ते पुष्कळ गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि त्यामुळे या सांस्कृतिक महोत्सवामध्ये पहिली विनंती माझी आपल्याला आहे की हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे, स्टेजवर बसलेल्यांचा आहे आणि आपलाही. आपण सगळेच प्रमुख आहात. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या कल्पना ज्या काय असतील त्या जयप्रकाशजींना, नंतर आपलं अनिल आहे, डॉक्टर पाराशर सर आहेत, मधुप पांडे आहेत, आता हे सगळे जबाबदारी घेऊन, अशोक आहे मानकर, सगळे काम करत असतात. तुम्ही तुमच्या कल्पनाही सांगा, तुम्ही इन्व्हॉल्व व्हा. मी असं सुचवलं की आपल्याला पैसे नको, पण याच्यामध्ये मेंबरशिपसारखी एक बरेच लोक आता येतात, 500-600 कार्यकर्ते झाले आहेत. ते येतात, आनंदाने राहतात, त्याच्यात आनंद घेतात, कार्यक्रमाचा व्यवस्थात घेतात, सगळ्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतात. आणि त्यामुळे हा सगळा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. आणि यातून सांस्कृतिक आपला जो वारसा आहे तो मजबूत करून त्यातून सांस्कृतिक संस्कारातून व्यक्तिमत्व आणि समाज घडवण्याचा उद्देश आहे. परवा दत्ताभाऊंकडे आम्ही होतो, त्यावेळी सगळ्यांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आग्रह होता की आमच्याकरता एक सांस्कृतिक महोत्सव घ्या. आता कसं आहे की 50, 55, 60 वर्षाचेच लोक आणि त्यांचेच कार्यक्रम, हा त्यांना आनंद देणारा विषय आहे. त्यातही खूप कलाकार आहेत. तर आपण निरनिराळ्या कॅटेगरीमधल्या असलेल्या लोकांना निरनिराळ्या प्रकारची कार्यक्रम, निरनिराळ्या प्रकारची अभिरुची हे केलं. यावर्षी मनोज जोशी यांचं चाणक्य आहे, हरिहरन जे आहेत, ज्यांनी रोजा सिनेमाची गाणी सगळी म्हटली होती, फार चांगले गायक आहेत. रोजा रोजा, बरेचसे AR रहमानांचं संगीत होतं. नंतर अमित त्रिवेदी जे आहेत ते फिल्मफेअर पुरस्कार सगळ्यात जास्त पटकवणारे गीतकार, संगीतकार आणि गायक आहेत. त्यांचा लाईव्ह कन्सर्ट आहे. नंतर मनोज जोशींचं चाणक्य आहे, भगवान गौतम बुद्ध आहे. देवी अहिल्याबाई होळकर यांच्यावरचं जीवनावर आधारित पुण्यश्लोक अहिल्या हे महानाट्य आहे. 8 डिसेंबरला गलिया तेरे संग यारा हे या लोकप्रिय गीताचे गीतकार, कौन बनेगा करोडपतीचे पटकथा लेखक मनोज मुताशिर यांचा माँ माटी और मोहब्बत हा कार्यक्रम आहे. नंतर ते शैलेश लोढा, प्रसिद्ध अभिनेते आणि कवी, ते कुठला हिंदी सिरियल आहे, तारक मेहता. आता हे तारक मेहता आमच्या घरी दिवसभर पोरं पाहत बसतात, हे एवढं पॉप्युलर आहे. तर मला ती म्हणाली ते तारक मेहताचा कोण आहे, कोणता एक पात्र आहे, जेठालाल. तर म्हणे आबा तुम्ही जेठालालला बोलवा म्हणे. म्हणजे आता आपल्या इमेज त्यांना जेठालाल बद्दल आकर्षण आहे, एवढं पॉप्युलर आहे. तर त्यातलंच आता याचं सगळं शैलेश लोढा त्यांच्या एकट्याचाच कार्यक्रम आहे. नंतर कविता कृष्णमूर्ती फार सुंदर गातात, अनेक मोठ्या मोठ्या याच्यात त्या गायलेल्या आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बरोबरीने गाणाऱ्यापैकी आहेत. त्यांचा लाईव्ह इन कन्सर्ट आहे. नंतर ते मसक्कल्ली साडा हक या लोकप्रिय गीताचे गायक आहेत मोहित चव्हाण, त्यांचा लाईव्ह कन्सर्ट आहे. हे साधारणतः आपण 2 डिसेंबर ते 11 डिसेंबर याच्या दरम्यान हे कार्यक्रम करणार आहोत. आणि कार्यक्रमामध्ये आपण जेवढा टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो, मोठे मोठे स्क्रीन वापरतो, लाऊडस्पीकर सिस्टीम चांगली वापरतो, आणि विशेषतः सगळ्या ठिकाणून सगळ्या प्रकारच्या लोकांना आनंद घेता येईल अशी व्यवस्थाही करतो.
नागपुरातील जे प्रतिष्ठित सन्माननीय व्यक्ती आहेत त्यांनाही पण आपण बोलवतो. साधारण सर्वसमावेशक सर्व प्रकारच्या लोकांच्या ॲस्पिरेशन्स लक्षात घेऊन आपण हे कार्यक्रम करतो. त्यामुळे विवेकानंद, गौतम बुद्ध, आंबेडकर, शिर्डी के साईबाबा, आम्रपाली, महारथी कर्ण, झाशीची राणी, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जे समाजाला उपयोगाचे आहेत ते आपण केलं. श्री श्री रविशंकरजी आपल्या कार्यक्रमाला येऊन गेले. खंजेरी वादक सत्यपाल महाराज येऊन गेले. राकेश चौराशिया, शिवमणी, शशांक सुब्रमण्यम, ओजस अडिया, जतीन, ललित, नंतर सुरेश वाडकर, मंजुषा पाटील, सुखविंदर सिंगचा कार्यक्रम चांगला होता. शंकर महादेवन, शान, साधना सरगम, म्हणजे आपण भारतातले नाही तर जे जगप्रसिद्ध अशा प्रकारचे कलाकार आहेत. आपण दिव्यांग कलाकार डॉक्टर सय्यद पाशा यांचा दिव्यांगांच्या दृष्टीने एक सुंदर कार्यक्रम मॅजिक ऑन व्हील केला. हे खूप मोठा विषय आहे. मी आता एक पूर्व नागपूरमध्ये दिव्यांगांचा पार्क तयार करतो आहे 12 कोटी रुपयाला. 4% आपल्या समाजात दिव्यांग आहेत. आपण त्यांच्या आनंदाचा कधीच विचार नाही करत. अंध आहे, दिव्यांग आहे आणि इतका सुंदर पार्क डिझाईन झाला आहे की ते दिवसभर तिथे आनंद घेतील. त्यांना सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांनाही वाटतं आपण गाणं म्हटलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. एवढा सुंदर कार्यक्रम हा झाला होता मॅजिक ऑन व्हील. नंतर सूर ताल संसदचा कार्यक्रम शैलेश दाणींनी केला होता. संजय पेंडसेंचं रणरागिणीचा होता. आणि हे एकंदरीतच ही थोडी मधली गॅप गेली. हा 6वा आहे ना आपला कार्यक्रम, 6वा महोत्सव आहे. मध्ये आपण खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यात 24 एकांकिका आणि 500हून अधिक नाट्यकलावंतांनी भाग घेतला. सगळ्यात चांगलं म्हणजे गणेशोत्सवामध्ये रेकॉर्डिंग डान्स व्हायला लागले. आणि आपण ठरवलं की याच्यात लोकांची अभिरुची बदलली पाहिजे. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम, क्रांतिकारक, देशभक्तांवरचे कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, अशा सगळे आपण कार्यक्रम स्पॉन्सर केले. आणि जवळपास 100 गणेश मंडळामध्ये आपण आपल्या पैशाने हे कार्यक्रम केले की आम्ही कार्यक्रमाचा खर्च आम्ही करू. आणि आता शारदोत्सवाच्या याच्यात आपण जसं मेहंदी लावण्याचा कार्यक्रम केला. तर यामध्ये 95 गणेशोत्सव मंडळांना आपण हे केलं आणि 700 कलाकार यात सहभागी झाले नागपूरचे. आणि त्यांनी पण हा कार्यक्रम केला. मला अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एकांकिका त्याला आपण स्पॉन्सर केलं होतं. आपण केवळ मोठे कार्यक्रम, मोठे कलाकार असं न करता यावर्षी एक छोटी प्रथा सुरू केली की प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाच्या आधी आपल्या स्थानिक लोकांना 20 मिनटं 25 मिनटं वेळ द्यायचा. आणि आपण शेवटी नागपूरमध्ये आपल्या स्थानिक कलाकारांना आपणच मोठं नाही करणार तर बाहेरचे लोक थोडी करणार आहेत. आणि त्यामुळे आपल्या इथल्या कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे केलं. पुढे जेवढं करू तेवढं कमी आहे. पण हे करण्याकरता सगळ्यांचं सहकार्य पण पाहिजे. हे एक आपण यावेळी जे तृतीयपंथी आहे त्यांचाही पण कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यांचंही पण एक जीवन आहे 5 तारखेला. त्यातही खूप कलाकार आहेत. एक तृतीयपंथी माझ्याकडे येतात, ती PhD लेवलची आहे. आणि हे समाजातली समस्या आहेत. आपण त्यांच्याकडे तिरस्काराने न बघता त्यांनाही समाजात बरोबरीने मानाचं सन्मानाचं ठेवलं पाहिजे. यावेळी त्यांचाही पण कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणजे समाजातल्या प्रत्येक माणसाला जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स याचा विचार न करता तर या प्रत्येकाला आपण इन्व्हॉल्व करतो. 8 तारखेला बालनाट्य स्पर्धाही पण आहे. म्हणजे एकीकडे हळूहळू आपण मोठे कलाकारही आणले तर दुसरीकडे सर्व प्रकारच्या कलाकारांना आपण बरोबर घेतलं आहे. खरं म्हणजे महिलांकरता, सिनियर सिटीजन करता, तरुण मुलांकरता प्रत्येकाकडच्या संगीताच्या आवडी वेगळ्या आहेत. जे पॉप संगीत तुम्हाला मला जेवढं आवडलं ते तरुण पिढीला आवडतं. मागे आपण याचं आणलं होतं कोणता आपला जावेद अली. यावेळी माझ्याकडे एक फिल्म प्रोड्युसर आला होता ते पुष्पा त्यातलं जे गाणं होतं तर त्याला तो हिरो कोण होता? अल्लू अर्जुन. तो खूप पॉप्युलर आहे. तर आपण त्याला यावर्षी बोलवलं. मी त्याचा निरोप दिलेला आहे. बहुतेक ते रशियात आहे आणि आले तर आपल्या कार्यक्रमाला येणार आहे. पण त्यांची दक्षिणेत तर खूप लोकप्रियता आहे.
त्यामुळे आपण त्यांनाही बोलवतो आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या लोकांना सगळ्या विषयाचा आनंद या निमित्ताने मिळणार आहे. आपण सगळ्यांनी यात सहभागी व्हावं आणि आपले वर्तमानपत्रातील आपले सगळे सहकारी इथे आहेत, मीडियाचे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्यांचंही सहकार्य आपल्या सगळ्यांना मिळतं. आपण नागपुरातल्या विविध प्रमुख क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना प्रमुख रूपाने आमंत्रित करतो. त्यातले काही लोकांची नावं असतील तर ती पण आपण आयोजन समितीकडे द्या. आणि विशेषतः या सगळ्या कार्यक्रमामधून आपण हा एक प्रकारे हा संगीताचा आणि संगीत, साहित्य, संस्कृती, कला, नृत्य, नाटक याला प्रोत्साहन देणारा जो महोत्सव आहे याचा आपण आनंदही पण घ्या, सहभागी पण व्हा आणि आपणच आयोजक आहे असं समजून या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण हजर पण राहा आणि या कार्यक्रमाला यशस्वी करा अशीच विनंती करतो. आपण एक जो पेंडॉल केला पहिले जो 20,000 स्क्वेअर फीटचा स्टेज आणि 1,000 नागपूरचे कलाकार त्याच्यावर आपलं प्रेझेंटेशन करणार आहे. तर आता हे आपले 1,000 कलाकार आणि एवढा मोठं स्टेज, आपली म्युझिक सिस्टीम सगळी इंटरनॅशनल स्टँडर्डची आहे. तेव्हा या सगळ्यातून आपण आणि आता पुढे आपल्याला म्युझिकल फाउंटेन आणि तिथे 3-1,000 लोक बसण्याची व्यवस्था आहे, परमनंट मिळणार आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ आपण केव्हाही कार्यक्रमाचं आयोजन करू शकतो. त्यामुळे आपलं नागपूर ही आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे. पण महाराष्ट्रात पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणतात, कारण पुणेही पण तेवढ्याच मोठं आहे. तर पुण्याचं महत्त्व आपल्याला काही कमी करायचं नाही आहे, पण आपण पुण्यासारखं सांस्कृतिक याच्याकरता देशामध्ये एक प्रसिद्ध शहर व्हावं आणि या सांस्कृतिक मूल्यातून आपल्या सामाजिक मूल्यांमध्ये देखील बदल व्हावा. चाणक्य किंवा भगवान गौतम बुद्ध यांचं सगळं बघितल्यानंतर आपल्या तरुण पिढीच्या जीवनातही कुठेतरी संस्कार चांगला व्हावा या भावनेतून हा कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. आपण सगळ्यांनी तो यशस्वी करावा, सहभागी व्हावं आणि याचा आनंद घ्यावा अशी विनंती आहे. आपल्या नागपूरमध्ये आम्ही फारसं काही स्पॉन्सरशिपसाठी त्रास देत नाही, पण पुढे मागे जर आपण नागपुरात अजून असे वेगवेगळे कार्यक्रम जसे करतो त्याकरता नागपुरातूनही काही स्पॉन्सरशिप आपल्याला मिळाली तर आपण मोठ्या प्रमाणावर ते करू शकू. जर शक्य असेल तर त्यांनी पण जरूर सहकार्य करावं, जयप्रकाशजींना सांगावं आणि आपण त्यांची पण मदत घेऊ. आणि नागपूरला जे काही स्थानिक कलाकार आहेत त्यांना नेहमी करता प्रोत्साहन करण्याकरता आपल्याला काही करता आलं तर आपण जरूर करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन, शुभेच्छा आणि आपण सगळ्यांनी आनंदही घ्यावा, सहभागी व्हावं, सूचनाही कराव्या, जबाबदारी पण घ्यावी आणि आपलं समजून प्रत्येकजण प्रमुख आहे. आता जयप्रकाशजी ठरवतील. मी त्यांना म्हटलं आहे की तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाकरता एक चांगली टीम तयार करा. आपल्या महिला आहेत पुष्कळ, त्यांना वेगवेगळ्या याच्यात इन्व्हॉल्व करा. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हा आपल्या या आनंदोत्सवात झाला पाहिजे. ही सांस्कृतिक महोत्सवाच्या मागची प्रेरणा आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांचा सहयोग मिळेल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि हा काही माझा नाही आहे, हा आपल्या सगळ्यांचा आहे आणि आपण सगळ्यांनी याचं नेतृत्व करून याचा आनंद आपणही घ्यावा आणि जनतेलाही द्यावा ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. आपल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचं अध्यक्षपद दरवर्षी आपले अध्यक्ष आदरणीय आमदार चंद्रशेखर बावनकुळे राहायचे. आमचं त्यांच्याशी बोलणं झालं, परंतु ते आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु आयोजन समितीचं अध्यक्षपद तेच भूषवणार आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिति की ओर से हमारे प्रणेता सम्माननीय केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी, हमारे मार्गदर्शक पूर्व खासदार सम्माननीय दत्ता भाऊ मेघे, हमारी बहन माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे, आमदार व शहर अध्यक्ष सम्माननीय प्रवीण जी दटके, ग्रामीण के अध्यक्ष अरविंद जी गजबिये,
गानार साहब खोपड़े, कृष्णा जी खोपड़े, विकास कुंभारे जी, टेकचंद जी सावरकर, विलास काड़े जी, भाई दयाशंकर जी, हमारे सभी मान्यवर जो मंच पर आमंत्रित हैं, उनका सबका मैं खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति की ओर से आभार व्यक्त करता हूं। और साथ ही यहाँ पर विभिन्न संस्थाओं के या जो प्रतिनिधि आए हुए हैं, सम्माननीय पत्रकार बंधु, सम्माननीय संपादकगण, सभी का तहे दिल से। और जैसा साहब ने कहा कि हम लोग चाहते हैं कि ये कार्यक्रम सिर्फ समिति तक सीमित ना रहे, इसको नागपुर शहर के सभी लोगों को इसमें जोड़ने का आह्वान किया है। और हम लोग जो भी ऐसे इच्छुक लोग हैं, सामाजिक कार्यकर्ता, वो इससे जुड़ें, हम उनका स्वागत करेंगे। और स्नेह भोज का आयोजन किया गया है, सभी लोग प्रेस और कार्यकर्ताओं का इधर है, सम्माननीय यहाँ पर कई संपादकगण हैं, शहर के मान्यवर हैं, सभी को निमंत्रण है कि गडकरी साहब के साथ में हम लोग प्रमुख अतिथि यहाँ पर रहेंगे। और जो कार्यकर्ता हैं हमारे और बाकी प्रेस के प्रतिनिधि, उनका भोजन की व्यवस्था, स्नेह भोज का आयोजन किया गया है और सभी लोग स्नेह भोज लेकर ही जाएं। पास की व्यवस्था के बारे में हम लोगों ने कुछ किया है कि जिस हिसाब से जो हमारे फाउंटेन के शो में हम लोगों ने देखा कि एक ज़बरदस्त प्रतिसाद सबों को मिला, उस हिसाब से पास की व्यवस्था के बारे में भी हमारी समिति बाद में प्रेस के माध्यम से आप लोगों को पूरी जानकारी देंगे। और आप सबका सभी का तहे दिल से आभार, बहुत बहुत अभिनंदन, धन्यवाद। करीब 5,500 महिलाएं ये गीता पठन का कार्यक्रम करने वाली है। और ये भी अपने आप में एक विशेषता है कि भगवत गीता हमारे लिए ज्ञान के रूप में है, तो इसका पठन करने से स्वाभाविक रूप से हमें जो महाभारत रामायण में जो मूल्य हमको सीखने के लिए मिले, उसी का एक प्रकार से भावार्थ भगवत गीता में है। तो ये एक बहुत बड़ा कार्यक्रम होगा, ये इसकी विशेषता होगी। जैसे मेहंदी लगाने का कार्यक्रम हमने किया, 10,000 महिलाओं को मेहंदी लगी, तो केवल हमने 10 रुपये उनसे लिए और जो लगाने वाली थी उसको 70 रुपये हमारे तरफ से दिए। तो स्पॉन्सरशिप करके दिया, क्योंकि हमारी पुरानी कला है। अभी एकांकिका स्पर्धा हुई, तो नृत्य, नाटक, संगीत, कवि सम्मेलन, ये जितना टैलेंट है उसको हमने लाया। पर सबसे बड़ी बात है कि अब इस बार हमारा स्टेज इतना बड़ा है कि 1,000 कलाकार एक ही समय, उद्घाटन के समय वंदे मातरम का कार्यक्रम करने वाले वो नागपुर के हैं। बाल नाट्य महोत्सव है, नागपुर के बाल कलाकार हैं। तो कम से कम इस महोत्सव के द्वारा करीब 4 से 5,000 छोटे बड़े कलाकारों को भी, नागपुर के स्थानिक कलाकारों को प्रोत्साहन मिलेगा। और जागतिक दर्जा जिनका है, स्तर है, पद्मश्री, पद्म विभूषण मिली, और जो भारत में नहीं तो दुनिया में लोकप्रिय, उनको भी बुलाया है। तो एक प्रकार से ये एक संस्कारों का सांस्कृतिक महोत्सव है, आनंद है, मनोरंजन भी है। और दूसरी तरफ इससे हमारी भविष्य की पीढ़ी को सांस्कृतिक मूल्यों के साथ जोड़ने का एक प्रयास है। तो जनता का सहभागी इसका सबसे बड़ा हम लोगों की अपेक्षा है कि सब लोग मिलकर इसको अच्छे तरीके से करें। इसमें इस समय जैसे मैंने कहा, मराठी 1,000 कलाकारांचा वंदे मातरमचा कार्यक्रम आहे। आता यावेळी ट्रान्सजेंडर्स यांचा कार्यक्रम आहे। मागच्या वेळी आपल्याकडे सय्यद पाशांचा तो जो व्हीलवरचा कार्यक्रम होता, काय नाव होतं, दिव्यांगांकरता तो कार्यक्रम केला, तसा यावेळी ट्रान्सजेंडर्सचा कार्यक्रम आहे। जे रोजा पिक्चरमुळे प्रसिद्ध झाले होते पद्मश्री हरिहरन, त्यांचा गझल आणि संगीताचा कार्यक्रम आहे। नंतर सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटवणारे देव डी, त्यांना सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत। गीतकार, संगीतकार, गायक अमित त्रिवेदी यांचा लाईव्ह कन्सर्ट आहे। नंतर मनोज जोशी और गुणवान कलाकार आहेत, त्यांचा चाणक्य आहे। नंतर तथागत हे भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचा संदेश देणारं महानाट्य आहे। आणि त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी अहिल्याबाई होळकर, दरवर्षी आम्ही राणी लक्ष्मीबाई सगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन ठेवतो। तर देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर पुण्यश्लोक अहिल्या हे महानाट्य आहे। ते कौन बनेगा करोडपतीचे जे लोकप्रिय पटकथा लेखक आहे मनोज मुत्शीर,
यांचा मा माटी और मोहब्बत हा कार्यक्रम आहे. आणि शैलेश लोढा जे कोणता गाणं सिबियरचा कार्यक्रम तारक मेहता का चष्मा ना, तारक मेहता का उलटा चष्मा, त्याच्यातले जे शैलेश लोढा फार मोठे कवी आहेत, त्यांच्या एकट्याचा पूर्ण कवितांचा कार्यक्रम आहे. कविता कृष्णमूर्ती या अनेक हिंदी चित्रपटात ज्या गायल्या, अनेक भाषेतून गायल्या आहेत, फार मोठ्या कलाकार आहेत, त्यांचा कार्यक्रम आहे ना. ते मसक्कल्ली साडा हाक या लोकप्रिय गीताचे गायक मोहित चव्हाण यांचा कार्यक्रम आहे. एकंदरीत कीर्तन, प्रवचन, गायन, वादन, कवी संमेलन, नृत्य, नाटक असं सगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन याच्यात आहे. आम्ही प्रयत्न करतो की समाजातल्या प्रत्येक टॅलेंटला एक्सपोजर मिळालं पाहिजे. कोणी जर चांगला चित्रकार असेल तर त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. कोणी चांगला फोटोग्राफर असेल तर त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. कोणी चांगला कवी असेल तर त्याला मिळालं पाहिजे. साहित्यिक, लेखक, कारण हे सगळे गुणवान लोक समाजाची शक्ती आहे. आणि यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळते आहे. आणि आपण चांगल्या गोष्टी जर समाजासमोर नेल्या तर चांगली प्रेरणा मिळेल. आणि त्याचवेळी जर ज्या चुकीच्या गोष्टी आल्या आणि तेच बघितल्या त्यातून समाजाचं परिवर्तन वाईट दिशेने होईल. त्यामुळे योग्य दिशेने परिवर्तन होण्याकरता या सगळ्या कार्यक्रमातून नक्कीच लोकांचं प्रबोधन होईल असा प्रयत्न आहे. आता एक सूचना आली होती, तसे आपण नेहमी प्रयत्न करतो की संस्कृती, साहित्य, संगीत आणि नाटक याला जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सच्यावरती विचार करतो. तर श्रीलंका, नेपाळ किंवा अन्य राज्य जी आहेत, काल मी आसाममध्ये होतो, तिथल्या कलेचा कार्यक्रम झाला, मुख्यमंत्र्यांनी माझ्याकरता केला होता. प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या कला आहेत. आपल्या ट्रायबल याच्यामध्ये आदिवासी समाजातल्या वेगळे नृत्य आहेत. तर आपण सर्व प्रकारच्या लोकांना एक्सपोजर देण्याचा, त्यांना प्रोत्साहित करण्याचा आणि त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करत असतो. थोडा दिवसाची मर्यादा असते आणि एकंदरीत त्या मर्यादेत राहून लोकांना आनंदही मिळाला पाहिजे, मोठेही कलाकार आले पाहिजे, छोट्यांचेही थोडे कार्यक्रम झाले पाहिजे, त्यांचंही प्रेझेंटेशन झालं पाहिजे. असं कॉम्बिनेशन आमची समितीचे लोक मिळून करतात आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. आणि तुम्ही पण सगळेजण याला रिस्पॉन्स द्या आणि सहकार्य करा अशी विनंती आहे. इस बार वो आने की इच्छा उनकी थी पर उनके पैर को बीच में कुछ दुखापत हो गई है और फिर वो हॉस्पिटल में थे. तो उस बार उनने खुद होकर मुझे कहा था कि मेरा रह गया है और बहुत दिनों से आप भी बताते मैं आ नहीं पाया. इस बार उनका हो रहा था पर वो थोड़ा उनका आपको मालूम है थोड़ा छोटा एक्सीडेंट हुआ, वो नहीं आ पाए. पर एक बार बहुत से अच्छे अच्छे लोग, सलमान खान आए, सनी देओल आए, संजय दत्त आए, हेमा मालिनी जी आई, अक्षय कुमार आए, अनिल कपूर आए, जैकी श्रॉफ आए, सब लोग आए और अनेक प्रकार भी मैंने नाम नहीं लिए, काफ़ी एक एक कलाकार जिन्होंने एक से एक विश्व के स्तर पर अपनी कला का प्रदर्शन किया ऐसे आए हैं. और हमने म्यूजिशियंस, जैसे कोई केवल गिटार बजाने वाला है, कोई केवल पियानो बजाने वाले, वो कार्यक्रम हुआ. तो सभी प्रकार के कॉम्बिनेशन में रखकर काम करने की कोशिश की है. अभी रेखा जी का ऐसा कोई कार्यक्रम नहीं है पर उनका भी कोई हो सकता है तो जरूर बुलाएंगे. नहीं देखो, समाज में दिव्यांग हो और या तृतीय पंथी हो, ये भी सब समाज का पार्ट है और हम लोग सबको प्रोत्साहन करें, किसी के हेट्रेट अप्रोच में ना देखें. हम समाज में जात, पंथ, धर्म, भाषा और सेक्स से ऊपर उठकर सबका सम्मान करें, सब जिसके जिसमें टैलेंट है उसका सम्मान करें. और इसीलिए आज तृतीय पंथियों का भी एक कार्यक्रम रखा है. अच्छा कार्यक्रम है, लोग पसंद करेंगे और उनको भी एक एक्सपोजर मिलेगा, ताकि अभी जैसे ज्येष्ठ नागरिक है उनका इसमें नहीं है पर अलग से उनके भी कुछ कार्यक्रम करने की हमारा प्रयास है. तो ये अनेक प्रकार की कल्पनाओं के आधार पर लोगों के सहयोग से ये सांस्कृतिक विरासत को आगे ले जाने का प्रयास है.
5,500 महिला गीता पठण करणार आहेत आणि 1,000 कलाकार नागपूरचे वंदे मातरम कार्यक्रम करणार आहे, बाल कलाकार कार्यक्रम करणार आहे. आम्ही विशेषतः नागपुरातली पण जे टॅलेंटेड कलाकार आहेत त्यांनाही पण आम्ही प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो आहे.